पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अशी कशी काय झोप लागली मला? ही आनंदी कुठे झोपली असेल? ही झोपली असेल की नाही? आता कसं काय उठला? घे बाय माझे चादर. आणि उशी इथे कसं आलं? म्हणजे ह्यांनी ठेवलं की काय? माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी केलं म्हणजे दरवाजा उघडलेला दिसतोय.
किणकिणत्या बांगड्यांचा आवाज कधीच डिस्टर्ब करत नाही. असू दे, मी बघते. हा, वर्षाताई एक शिट्टी झाली ना की उतरवून घ्या कुकर. हो थोडं लक्ष ठेवा. हो नाही हो ठेवते. अहो, कॉफी. हा, एक मिनिट. थांबा थांबा. हे घ्या. घ्या आता. चिंगे. आनंदी, हा, तो लॅपटॉप तेवढं उघडून ठेव ना. लॅपटॉप हा, उघड ना. असा. हा, ओके हा. ओके. ते कुकरची शिट्टी वाजव. वर्षाताई. हा, वर्षा आहे ना. मग एक काम कर ना, चिंगी अजून बाहेर नाही आली, बघ बरं. चिंगे बाळा, ये चल लवकर. चिंगी, चल, दूध आणलंय. मला नकोय दूध. का नकोय? हे बाळा, असं नाही करायचं. दूध प्यायल्याने ताकद येते की नाही? ताकद हवी आहे ना तुला? मग ती तर पिझ्झा खाल्ल्याने पण येते. अगं, असं कसं काय? हे बघ, मला सांग, पिझ्झा मध्ये चॉकलेट असतं का ग?
यात आहे, मी टाकलंय. तुला आवडतं ना? चल पी. नकोय मला. ऐक बाळा, पी बरं, ये. नकोय मला दूध. चिंगी बाळा. चिंगी 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 ऐक. चिंगी असं नाही करे. चिंगी 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 ऐक ना बाळा, हे बघ थोडंच आहे, मी जास्त नाही आणलंय. चिंगी पी ना. सांडेल. चिंगी चिंगी ऐक ना. चिंगी 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 बाळा. नाही. चिंगी नको ग असं वागू. चिंगी अहो सांगा बरं तुम्ही, ऐकेल ते तुमचं. ती आतमध्ये गेली, जा पटकन पकड तिला. चिंगी ये 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 ये. चिंगी आई सांडेल ना बाळा दूध. ये चिंगी. बरं आनंदी, कुकर बंद केलेला आहे. चिंगी काय चाललंय? चिंगी थांब जरा. कुकर बंद केलेला आहे, भाजी निवडून ठेवली. चिंगी इकडे इकडे काय काय चाललंय ग? किती मस्ती करतेस? हा, का त्रास देतेस तिला? चल दूध पी, दूध पी. पकड. घे पी दूध. पिचो. संपवायचं ना सगळं, अजिबात उरवायचं नाही. चिंगी बाळा ऐकलंस ना? अहो
काय तुझं असं लाजाळूचं झाड का झालंय? असं काही नाहीये. काय नाही काय? मला काय कळत नाही का? लाजतेस काय, हसतेस काय, स्टुलावरनं पडतीयस काय? किंवा माझं नाही, आज तू पडलीस स्टुलावरनं, उद्या तो पडेल तुझ्या प्रेमात. मला काय कळत नाही? हे मुळात तू हे पैंजण घातलेसच का? छान दिसतात ना. प्रश्न काय विचारलाय? हे पैंजण तू का घातलेस? का काय हरकत आहे? अगं कुठं चाललीस? खूप काम आहेत मला. हा कर कर. मी येऊ का मदतीला? नाही, मी करते. मुद्दाम कामाची कारण देते का आणि पळवाट काढते? मला काही कळत नाही का? आनंदी, बस झाली तुझी कामं. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. काय झालं एवढं चिडायला? चिडायला काय झालं म्हणजे? तू काय वागतेस ते कळतंय ना तुला? मला सांग, आधी तुझ्या पायात पैंजण होते? हो. होते ना? सगळं नीट चाललं होतं तुझं? तरी हे पैंजण घेण्याची काय गरज होती? हे बघ, राघव माझा नवरा आहे, तरी त्याने तुला पैंजण दिले आणि माझा सॉक्स मात्र रिकामाच. ते काही नाही, तू हे पैंजण घातलेले मला आवडणार नाही. तुम्हाला आवडणार नाही म्हणजे? म्हणजे तुम्हाला जे आवडेल तेच करायचं का रमाताई? मी अहो, माझ्या नवऱ्याला आवडतं मी पैंजण घातलेले, त्यांनी दिले, मी घातले. अच्छा, म्हणजे आता तू माझं ऐकणार नाहीस? रमाताई, ऐकायच्या सगळ्या गोष्टी ऐकते मी तुमच्या. खरंच ऐकते की नाही? हे बघा, ह्यांच्या आयुष्यात माझ्या आधी तुमचं स्थान आहे, मान्य केलं मी. ह्यांच्या आठवणीत अजूनही तुम्हीच आहात, हेही मान्य केलं मी. तुमच्या आठवणी घरात राहाव्या म्हणून अनेक गोष्टी करतेय मी. मग मी जसा तुमचा विचार करते तसा तुम्ही पण माझा विचार करा ना. रमाताई, लग्न झालंय आमचं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ ह्याचं वचन दिलंय आम्ही. मग असंच सोबत राहायचं, एकमेकांच्या आनंदाच्या क्षणांचा विचार नाही करायचा, एकमेकांची काळजी नाही घ्यायची आम्ही. एक मिनिट आनंदी, ते सुखदुःखाचे क्षण, एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं आणि काय ते एकमेकांची काळजी घेणं, या सगळ्यात पैंजण घालणं बसत नाही. नाही, मला माहिती आहे ना तू हे सगळं मुद्दाम करतेस, पण तुला माहित नाही मी काय करू शकते ते. सोडणार नाही अशीच. बर, सांगा मला, सांगा काय करणार आहात तुम्ही? तुला असं वाटतं ना मी या जगातनं गेले, मी राघवशी बोलू शकत नाही, म्हणजे राघव मला विसरून जाईल. हा, त्याच्यासाठी मी फक्त फ्रेम मध्ये राहील असं वाटतं ना तुला? रमाताई, त्यांनी तुम्हाला विसरावं असं म्हणतच नाही मी, अशी इच्छाच नाहीये माझी. पण ते माझ्यासाठी करताय काहीतरी, तर मी का थांबवू त्यांना? अहो, आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करतं, ही किती छान भावना आहे. आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करतोय. हे बघ, राघव माझा आहे आणि त्यांनी इतरांसाठी काही केलेलं मला आवडणार नाही. त्याला आता एका गोष्टीची आठवण नाहीये, पण त्याला आठवण करून दिली ना की तो माझ्या बाबतीत काय वागतोय तर तो तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. बर, करा मग, तुम्हाला हवं ते करा. मी पण बघते तुम्ही माझ्याशिवाय काय करू शकता ते. रमाताई, आतापर्यंत ना सगळं हट्ट पुरवत आली आहे मी तुमचं सगळं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. तुमच्या नावाचं वौसा भरला, तुमच्या साड्यांचे पडदे केले, अभरे केले, तुमच्या बांगड्यांचे शोपीस केले. का? कारण तुमची आठवण सतत घरात राहावी म्हणून. अगदी चिंगीला पत्रे लिहिण्यासाठी मदत केली. हे सगळं मी बोलून दाखवण्यासाठी नाही केलंय मी. मला नाही आवडत आहे तुम्हाला सांगायला, पण खरं सांगू का, मी माझं कर्तव्य पूर्ण करते रमाते. पण तुम्ही मला यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करताय. मग मी पण बघते काय करू शकता तुम्ही माझ्याशिवाय. बघच आता, मी पण रमा आहे, रमा सोडणार नाही अशीच.